राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। पारनेर तालुक्यातील टाके ढोकेश्वर या ठिकाणी अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे श्री ढोकेश्वर कॉलेज इथे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री बाबासाहेब सौदागर आणि अभिनेत्या सौ कविता सौदागर उपस्थित होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त माननीय श्री सीताराम खिलारी यांनी भूषवलाय। कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते व्यासपीठाची पूजा करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण करण्यात आलं। विद्यार्थ्यांनी नृत्य, गीतं आणि इतर कलागुणांचं उत्कृष्ट असं सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली आहेत। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर विश्वास गवारी आणि प्राध्यापक संकेत ठाणगे यांनी केलाय। वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पूजनानं झाली आहे। महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर लक्ष्मणराव मतकर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाच्या शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामधील उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेतला। त्यांनी विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन केलंय। कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विश्वस्त माननीय श्री सीताराम खिलारी यांनी गुणवंत प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचं अभिनंदन करून महाविद्यालयाचे आणि संस्थेचे नाव उज्ज्वल करावं असं आवाहन केलं। समारंभामध्ये शैक्षणिक गुणवंत, क्रीडा स्पर्धेमधील विजेते तसेच विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं। गुणवंत प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालकांचे विशेष अभिनंदन करण्यात आले। कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक लक्ष्मण कोठावळे यांनी महाविद्यालयामध्ये वर्षभर विविध विभागांमध्ये राबवण्यात आलेल्या उपक्रमांचे अहवाल वाचन केलं, तर पारितोषिक आणि क्रीडा अहवालाचं वाचन प्राध्यापक अनुराधा गायके आणि प्राध्यापक दिव्या शीलवंत यांनी केलंय। सूत्रसंचालन डॉक्टर जिजाभाऊ घुले आणि प्राध्यापक रेश्मा सोनवणे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक वीरेंद्र घनशेट्टी यांनी मानले आहे। या प्रसंगी कला शिक्षक प्रमुख डॉक्टर विजय सुरोशी, विज्ञान शाखा प्रमुख प्राध्यापक नामदेव वाल्लेकर, वाणिज्य शाखा प्रमुख डॉक्टर सुदामवीर, एनसीसी प्रमुख प्राध्यापक शांता गडगे, कार्यालयीन प्रमुख श्री सावकार काकडे आणि महाविद्यालयामधील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलाय। नमस्कार। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या संस्थेमध्ये स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं माझं येणं झालं आणि आपण जे म्हणतो लोकशाहीचा चौथा स्तंभ, सगळे सृजनशील आणि प्रतिभावंत पत्रकार मित्र या निमित्तानं भेटले। या माझ्या सगळ्या पत्रकार मित्रांचं मी अत्यंत श्रद्धापूर्वक स्वागत करतो आणि आपल्याशी मी संवाद साधू इच्छितो। खेड्यातून आलेला माझ्यासारखा एक माणूस मराठी चित्रपटांमध्ये गाणी लिहितो, वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नावरच्या माझ्या कादंबऱ्या आलेल्या आहेत, त्या कादंबऱ्याही वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाला लागल्या। हा सगळा प्रवास होताना मला जी प्रेरणा दिली, प्रिंट मीडियाने अगोदर फार चांगल्या पद्धतीनं लोकांच्या समोर आणलं, मला व्यक्त होता आलं आणि आज तुम्ही मला या निमित्तानं सन्मानित केलं, मला फार बरं वाटलं। हा जो सगळा माझा प्रवास आहे, तर एकतर कसं मी शेतकरी कुटुंबातून, मराठा कुटुंबातून आलो आणि मराठ्यांच्या घरामध्ये कुठलं सांस्कृतिक वातावरण नसतं, कुठले आपल्याकडे पुस्तकं वाचले जात नाहीत, कुठले आपल्याकडं छान असे नाट्यसंगीताचे कार्यक्रम असतील, संगीताचे कार्यक्रम असतील, ते ऐकले जात नाहीत। आणि अशा परिस्थितीमध्ये माझी सगळी जडणघडण झाली। हा सगळा प्रवास करत करत मी कोल्हापूरला पहिल्यांदा एक साधारण 26 वर्षापूर्वी पहिला चित्रपट लिहिला, तिथून प्रवास सुरू झाला। नंतर आता काही मालिकांचे शीर्षक गीतं मी लिहिले आणि मला जे व्यक्त व्हायचं होतं, जे काही सामाजिक प्रश्न आहेत, ते सामाजिक प्रश्न मी आता छान पद्धतीनं हाताळतो आहे। दिलीप राजसारखं एक मोठं प्रकाशन संस्था, त्या प्रकाशन संस्थेचे मोहित बर्वे
यांनी माझ्या आता 2 पुस्तकं प्रकाशित केलेत. त्यामध्ये धौस नावाचं एक पुस्तक, आपल्या नगरी बोली शब्द आहे तो, धौस म्हणजे धास्ती. जी पालक मंडळींना आता जी धास्ती आहे, तर त्या धास्तीवरचं भाष्य करणारं एक कादंबरी माझी आता आलेली आहे आणि ती कादंबरी दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केली. काय झालं, पूर्वी आपले खेडे जे होते तर खेड्यातल्या पायवाटा पांढऱ्या रंगाच्या, आणि त्या खेड्यातल्या माणसांनी घराचे दरवाजे उघडे ठेवले, मनाचे दरवाजे उघडे ठेवले. शहरातल्या लोकांनी घराचे दरवाजे बंद केले, मनाचे दरवाजे बंद केले, आणि दरवाजे बंद करून ही माणसं जेवायला लागली. कुणी शेजारच्या माणसाला शेजारचा माणूस विचारीना. आणि खेड्यामधलं जे वातावरण आहे, आपण मनाचे दरवाजे उघडे ठेवले, घराचे दरवाजे उघडे ठेवले, आपण दुसऱ्यासाठी अतिशय जिव्हाळ्याने वागणारी सगळी माणसं. परंतु मला असं सारखं वाटत राहिलं की मराठी चित्रपटांमध्ये जो पाटील दाखवला गेला अण्णा, तर तो रंगीला, नंतर अन्याय करणारा असंच दाखवलं, निळू फुले असं दाखवलं गेला. पण वास्तव तसं नाहीये. मी 72चा दुष्काळ पाहिला. 72च्या दुष्काळामध्ये इथल्या गावखेड्यातल्या पाटलांनी आपले पिकं जळू दिले, पण गावाला पाणी दिलं. त्यांनी सप्ते उभे केले, आणि सप्त्याच्या रूपानं जी भुकेलेली ताणलेली माणसं होती त्यांना खाऊ घातलं. हे चित्र कुठंतरी कादंबऱ्यांमध्ये आता आलं नाही. नमस्कार. आज अहिल्यानगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचं ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये त्या ठिकाणी आज वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, बक्षीस वितरण समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम, या विद्यार्थ्यांनी आज जवळजवळ सकाळी 9 वाजेपासून तर आत्ता जवळजवळ 12 वाजेपर्यंत, 12:30पर्यंत हा कार्यक्रम चालू झालेला आहे. आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्राचं भूषण आणि लोककवी, शीघ्रकवी असे माननीय बाबासाहेब सौदागर, की जे सिनेकलावंत आणि त्यांच्यासाठी पटकथा असेल, काव्य असेल किंवा विविध स्तरातील त्या ठिकाणी ते करतात. आणि ते काव्य लिहिण्याचं काम एक शीघ्र कवी या नात्याने ते मी जे ऐकलं, पाहिलं आणि अनुभवलं, त्याच्यामधून अशा प्रकारचा ग्रामीण भागामध्ये एक उमदा तरुण म्हणणार नाही, परंतु ज्यांचं वय आज 60 वर्षाच्या पुढे गेलेलं आहे असे, आणि त्यांच्या सहचारिणी सौदागर ह्याही त्यांच्याबरोबर उपस्थित झाल्यात. आणि या ठिकाणी आमचे पत्रकार असतील किंवा हे सगळी मंडळी त्या ठिकाणी आज कॉलेजमध्ये आले आणि त्यांनी तुमचं सगळं भरभरून त्या ठिकाणी कार्यक्रम पाहिला, ऐकला, आणि तो आता आचरणातच आणतील अशा प्रकारची भावना. परत एकदा मी बाबासाहेब आणि त्यांच्या सौभाग्यवतींना दीर्घायुष्य लाभो, आणि अशाच प्रकारची काव्याची आणि त्या ठिकाणी त्यांना सिनेकलावंतांकरता जे काही करता येत आहे ते करतात. आणि इतका शीघ्र कवी मी आत्तापर्यंत पाहिलेला नाही. हे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं मोठेपण आहे, आणि ते असंच वाढत जावो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर.